ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला, एक अतिशय योग्य शासक व संघटक, न्यायप्रियता, पराक्रमी योद्धा अशी ओळख असलेल्या, तसेच होळकर घराण्याचा मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त मूर्तिजापूर शहरातून धनगर समाज बांधवांच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात धनगर समाज बांधवांनी मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती स्थित असलेल्या पोळा चौक येथून महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 299व्या जयंती निमित्त भव्य शोभायात्रा मोठ्या उत्साहात सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास काढण्यात आली। अहिल्याबाई होळकर यांनी महिला सक्षमीकरण आणि समाज कल्याणासाठी काम केले। त्यांनी महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण आणि शिक्षणासाठी केंद्रे स्थापन केली। त्यांच्या विविध क्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन दिले, विधवांची स्थिती सुधारण्यात मदत केली, धार्मिक सहिष्णुता वाढवण्यात योगदान दिले आणि विविध समुदायांमध्ये एकोपा वाढवणे हा नेहमीच त्यांचा प्रयत्न होता। अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या। पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या। अहिल्याबाई होळकर यांचे समाजातील योगदान आणि त्यांचे पुरोगामी शासन आजही लोकांना प्रेरणा देत आहे। अहिल्याबाईंच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतीला वंदन करून आणि या कर्तबगार स्त्रीबाबत धनगर समाज माध्यमातून त्यांच्या जयंती निमित्त शहरातील गाडगे महाराज विद्यालयात भव्य रक्तदान शिबिर व सायंकाळी 6च्या ठोक्यास जुनी वस्ती येथील पोळा चौक येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत देव मल्हारी व बानुबाईंचे रथावरील देखणीय असे जिवंत देखावा हा पाहणाऱ्यांचे पारणे फेडत होता। तर शोभायात्रेतील यशवंतराव होळकर, राणी अहिल्यादेवी होळकर, पुंडलिक महाराज व बाळूमामाचे चित्ररथ हे देखणीय ठरत होते। जुनी वस्ती पोळा चौकातून निघालेल्या शोभायात्रेचा समारोपण स्टेशन विभाग स्थित असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी शहरातील धनगर समाज बांधवांनी पिवळे वस्त्र धारण करून येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात हळदीचे उधळण करून आपला उत्सव साजरा केला। वाटेत शोभायात्रेवर ठिकठिकाणी पुष्प वर्षाव करून स्वागत करण्यात आले, तर शहरातील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।